पोलीस भरती प्रशिक्षण, आर्मी भरती प्रशिक्षण 6 महिन्याचं प्रशिक्षण चालू आहे। त्याचबरोबर UPSCचं सुद्धा प्रशिक्षण चालू आहे, MPSCचं सुद्धा प्रशिक्षण चालू आहे, त्याचबरोबर SSC स्टाफ सिलेक्शन कमिशनचं सुद्धा प्रशिक्षण चालू आहे। आणि हे जे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला यामध्ये ट्रेनिंग दिलं जाणार आहे आणि आपल्याला महिन्याला 10,000 रुपये भेटणार आहे, म्हणजे 72,000 रुपये स्कॉलरशिप आपल्याला भेटणार आहे। 10,000 रुपये महिन्यात 6 महिन्याचे जरी आपण धरले तर ते 60,000 होते आणि 12,000 रुपये आपल्याला पुस्तका वगैरे या ठिकाणी पुस्तकालय याले त्याले देण्यात येणार आहे। ठीक आहे, आणि हे जे विद्यार्थी मित्रांनो प्रशिक्षण या ठिकाणी चालू आहे, फॉर्म भरणे चालू आहे। 1 ऑगस्ट ते 20 ऑगस्ट पर्यंत आपल्याला फॉर्म भरता येते। शिक्षण आपण 10वी पास पाहिजे आणि 12वी पास लागते। महाराष्ट्रातील तुम्ही कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुला मुलींना फॉर्म भरता येते। तर ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरणे कशा प्रकारे आपल्याला फॉर्म भरायचा हे मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। कोणकोणता इश्यू यामध्ये येऊ शकते पुढे चालून, तर फॉर्म भरताना आपल्याला कोणकोणत्या चुकांनी करायचे। त्याचबरोबर जे ही जी ट्रेनिंग चालू आहे, हे जे प्रशिक्षण चालू आहे, तर पहा बायटी झालं, त्याचबरोबर RT झालं, त्याचबरोबर सारथी झालं, महाज्योती झालं, त्याचबरोबर जे तरटी झालं। तर ह्या संस्थेमार्फत जे विद्यार्थी मित्रांनो हे प्रशिक्षण दिले जात आहे, ज्यामध्ये आपली संपूर्ण तयारी यामध्ये केली जाणार आहे। जसं पोलीस भरतीमध्ये जर तुम्हाला फॉर्म भरायचा असेल, तुम्हाला जर या ठिकाणी पोलीस भरतीचा ट्रेनिंग घ्यायचं असेल तर पूर्ण पोलीस भरती तुम्हाला ट्रेनिंग दिलं जाणार आहे। ग्राउंड झालं, पेपर झालं, सर्व त्यांच्या इकडे असणार आहे। तर आपल्याला फॉर्म कशा प्रकारे भरायचा आहे, फॉर्म भरताना कोणकोणते डॉक्युमेंट या ठिकाणी स्कॅन करावं लागत आहे, कोणकोणता पुढील इश्यू या ठिकाणी येत आहे, तर संपूर्ण माहिती तुम्हाला सांगणार आहे। आणि हे प्रशिक्षण या ठिकाणी कशा प्रकारे असणार आहे, निवड आपली कशा प्रकारे होणार आहे, तर संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून पोलीस भरती, आर्मी भरती, SSCच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो आणि 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचून राहिला। याचे जे फॉर्म भरणे चालू आणि एकदम नॉर्मली आहे फॉर्म भरणं। ठीक आहे, तर आपल्याला जे आपल्या मोबाईलमधूनही ह्यामध्ये फॉर्म भरता येते, किंवा मग तुम्हाला जर समजा मोबाईलवर भरता येत नसेल तर मग सायबर कॅफेमधून सुद्धा आपल्याला फॉर्म भरून भेटणार आहे। तर मोबाईलमधूनही तुम्ही भरू शकता, कारण की एकदम सोपा फॉर्म आहे, एकदम सोपा फॉर्म आहे हा। तर आपल्याला फॉर्म जर भरायचा अगोदर मी तुम्हाला सांगून देतो कोणकोणत्या संस्थेमध्ये कोणकोणत्या विद्यार्थ्यांना फॉर्म भरता येते। तर पहा बायटीमध्ये SC कॅटेगरीचे जेवढे पण विद्यार्थी आहेत तर बायटीमध्ये आपल्याला फॉर्म भरता येते। त्याचबरोबर तरटीमध्ये ST कॅटेगरीच्या मुला मुलींना फॉर्म भरता येते, बायटीमध्ये SC कॅटेगरीच्या मुला मुलींना फॉर्म भरता येते, आणि सारथीमध्ये SC BC मराठा कुणबी विद्यार्थ्यांना फॉर्म भरता येते, आणि महाज्योतीमध्ये OBC कॅटेगरी, NT कॅटेगरी, SBC कॅटेगरी, VJ कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना मुला मुलींना फॉर्म भरता येते, आणि RT मध्ये जे मातंग समाजाच्या विद्यार्थ्यांना फॉर्म भरता येते, मांग समाजाच्या विद्यार्थ्यांना फॉर्म भरता येते RT संस्थामध्ये। तर हे आपल्याला या ठिकाणी समजलं असेल। तर आपल्याला फॉर्म कशा प्रकारे भरायचा आहे, तर पहा यामध्ये तुम्हाला ज्या पण यामध्ये फॉर्म भरायचा आहे, जसं बायटीमध्ये म्हणा, RT मध्ये म्हणा, सारथीमध्ये म्हणा, त्याचबरोबर जे महाज्योतीमध्ये म्हणा, किंवा मग तुम्ही RT मध्ये म्हणा, तुम्हाला जर फॉर्म भरायचा असेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक दिली आहे सर्व यांची। तर पहा यामध्ये जे आपण ज्या कॅटेगरीमध्ये येतो तर त्यामध्येच आपल्याला फॉर्म भरायचे। तुम्ही जर SC कॅटेगरीचे असाल तर बायटीमध्ये तुम्ही फॉर्म भरा, तुम्ही जर मातंग समाजाचे असाल तर तुम्हाला RT मध्ये फॉर्म भरायचा, आणि तुम्ही जर समजा SBC मराठा कुणबी असाल तर सारथीमध्ये तुम्हाला फॉर्म भरता येते, आणि त्याचबरोबर महाज्योतीमध्ये OBC NT SBC VJ कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना फॉर्म भरता येते। एवढं आलं लक्षात। तर याचे जे आपण व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण या ठिकाणी लिंक दिली आहे, बायटीची वेबसाईट आपण दिलेली आहे फॉर्म भरायची, तरटीची सुद्धा आपण वेबसाईट दिली आहे, सारथीची सुद्धा वेबसाईट दिली आहे, महाज्योतीची सुद्धा या ठिकाणी वेबसाईटची लिंक दिली आहे व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, आणि RTची सुद्धा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण लिंक दिली आहे। तर त्या लिंकवर क्लिक करून आपल्याला फॉर्म भरायचा आहे। जसं आपण लिंकवर जसं क्लिक केलं तर सर्वात अगोदर आपलं त्यावर फर्स्ट नाव आपल्याला स्वतःचं टाकायला लागते, त्यानंतर आपल्या बाबाचं नाव, त्याचबरोबर आपलं आडनाव, त्यानंतर आपला ईमेल ID तिथं टाकायचा। ईमेल ID टाकल्यानंतर आपलं त्या ठिकाणी पासवर्ड त्या ठिकाणी टाकायचा आहे, त्याचबरोबर मोबाईल नंबर आपल्याला त्या ठिकाणी टाकावा लागणार आहे, आणि हे सर्व केल्यानंतर आपल्याला नेक्स्ट करायचं आहे, आणि त्याचबरोबर आपल्याला नवीन पासवर्ड त्या ठिकाणी करावा लागणार आहे। नवीन जेव्हा तुम्ही पासवर्ड करसाल तर त्यावेळेस जे विद्यार्थी मित्रांनो जुना पहिले पासवर्ड आपल्याला टाकून द्यावा लागणार आहे। पासवर्ड आपलं जे डेट ऑफ बर्थच राहते, तर जुना जो पासवर्ड राहते आपला डेट ऑफ बर्थ आहे, डेट ऑफ बर्थ टाकायचे, आणि नवीन आपला पासवर्ड त्या ठिकाणी नवीन पासवर्डवर क्लिक करायचं। आपलं जे त्या ठिकाणी नवीन पासवर्ड आपल्याला टाकायचं, पासवर्ड या ठिकाणी आपण केल्यानंतर रजिस्ट्रेशन आपलं त्या ठिकाणी होणार आहे। ठीक आहे, आपलं रजिस्ट्रेशन झाल्यानंतर आपल्याला फॉर्म भरावा लागणार आहे, आणि फॉर्म भरताना काय काय दिक्कत येते या ठिकाणी तुम्हाला सांगून देतो। तर आपल्याला फॉर्म भरताना यामध्ये डॉक्युमेंट स्कॅन
स्कॅन करावं लागते सगळ्यात शेवटी. तर कोणकोणते डॉक्युमेंट स्कॅन करावं लागते तर पहा, आपल्याला जे आधार कार्ड स्कॅन करावं लागते, त्याचबरोबर आपल्याला कास्ट सर्टिफिकेट, डोमिशियल सुद्धा स्कॅन करावं लागते, त्याचबरोबर आपल्याला उत्पन्नाचा दाखला 3 वर्षाचा तो सुद्धा यामध्ये स्कॅन करावा लागते, डोमिशियल सुद्धा आपल्याला स्कॅन करावं लागते, कास्ट सर्टिफिकेट सुद्धा आपल्याला यामध्ये स्कॅन करावं लागते. ठीक आहे. आणि आपला फोटो, पासपोर्ट फोटो स्कॅन करावा लागते, सिग्नेचर आपल्याला स्कॅन करावं लागते. एवढं काय, 10वीचं मार्कशीट 12वीचं मार्कशीट सुद्धा स्कॅन करावं लागते. फॉर्म आहे, आपण या ठिकाणी कोणीही या ठिकाणी हा फॉर्म भरू शकतो. ठीक आहे. तर आपल्याला फॉर्म भरताना सर्व माहिती त्यामध्ये आपल्याला टाकायची आहे, आपली कॅटेगरी कोणती आहे. ठीक आहे. त्याचबरोबर आपलं त्या ठिकाणी कास्ट सर्टिफिकेटचा नंबर आपल्याला त्या फॉर्ममध्ये मागणार आहे. त्याचबरोबर आपल्याला त्यामध्ये पूर्ण आपला पत्ता त्या ठिकाणी द्यावा लागणार आहे. आपला जो पण पत्ता आपण जिथं राहतो तो पत्ता आपल्याला फॉर्म भरताना टाकावा लागणार आहे. आपलं गाव झालं, आपला तालुका झाला, आपला जिल्हा झालं, महाराष्ट्र झालं, हे काही आपल्याला फॉर्म भरताना भरावं लागणार आहे. त्यानंतर यामध्ये पुढे जे असणार आहे तर आपल्याला एक्झाम सेंटर त्यामध्ये टाकावं लागते. 5 एक्झाम सेंटर आपल्याला टाकायचे, जे जवळ आपल्याला सेंटर पडते तर ते सेंटर आपण टाकून द्यायचे, ते सेंटर आपल्याला भेटणार आहे. 5 सेंटर यामध्ये टाकावं लागते. 5 सेंटरचा प्रिफरन्स टाकावं लागते, पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा, असे 5 सेंटरचे आपल्याला त्या ठिकाणी प्रिफरन्स टाकायचा. आणि पहा, ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरण्यात आलो आहे. आरटी झालं, बार्टी झालं, तर्टी झालं, महाज्योती झालं, त्याचबरोबर जे सारथी झालं, ह्या सर्व याच्या संस्थेचे फॉर्म भरण्यात आलो आहे ऑनलाईन पद्धतीने. 1 ऑगस्ट 2025 पासून फॉर्म भरणे सुरू झाले आणि 20 ऑगस्ट 2025 फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे. तर यामध्ये आपण निवड प्रक्रियेचं जर पाहिलं तर यामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो आपला पेपर घेतला जाणार आहे, तर 50 मार्काचा आपला पेपर असणार आहे. आणि 50 मध्ये जे यामध्ये पेपरला जे प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, सामान्य ज्ञान, करंट अफेअर, त्याचबरोबर गणित, बुद्धिमत्ता चाचणी आणि त्याचबरोबर मराठी व्याकरण, जो पण पोलीस भरतीचा या ठिकाणी जर समजा तुम्ही पोलीस भरतीमध्ये जर समजा फॉर्म भरत असाल तर पोलीस भरतीचा सारखाच पेपर त्या ठिकाणी येणार आहे 50 मार्काचा. MPSCचा जर भरत असाल तर MPSCचाच पेपर येणार आहे. पण मी तुम्हाला उदाहरण पोलीस भरतीत देत आहे. तर पोलीस भरतीमध्ये जर तुम्ही त्या ठिकाणी ऑप्शन सर्च केलं, तो ऑप्शन त्या ठिकाणी टाकलं तर पोलीस भरतीचाच आपल्याला पेपर या ठिकाणी द्यावा लागणार आहे 50 मार्कासाठी. ठीक आहे. आणि 50 पैकी आपलं मेरिट लागणार आहे. आपलं जर समजा लिस्टमध्ये नाव आलं तर आपल्याला प्रशिक्षण दिलं जाणार आहे. तर हे जे प्रशिक्षण असणार आहे तर पोलीस भरतीचं मी तुम्हाला उदाहरण देत आहे. तर आपलं या प्रशिक्षणामध्ये आपल्याला 10,000 रुपये महिना भेटणार आहे आणि टोटल आपल्याला 72,000 रुपये स्कॉलरशिप यामध्ये भेटणार आहे. ठीक आहे. आणि त्याचबरोबर यामध्ये काय असणार आहे की आपल्याला जे पोलीस प्रशिक्षण जे आहे हे आपल्याला दिलं जाणार आहे, ज्यामध्ये आपले क्लास असणार आहे पोलीस भरतीचे. जो पण आपला सिलेबस आहे तो पूर्ण आपल्याला ट्रेनिंगमध्ये कंप्लीट केला जाणार आहे. गणित झालं, बुद्धिमत्ता चाचणी झालं, त्याचबरोबर मराठी व्याकरण झालं, त्याचबरोबर जनरल नॉलेज वगैरे झालं. ठीक आहे. तर हे सर्व आपल्याला क्लासमध्ये शिकवलं जाणार आहे. त्याचबरोबर आपलं ग्राउंडसुद्धा आपलं घेतलं जाणार आहे, फिजिकलसुद्धा आपलं घेतलं जाणार आहे. 1600 मीटर रनिंग झालं, गोळाफेक झालं, 100 मीटर रनिंग झालं. हे फिजिकलसुद्धा आपलं रोजच्या रोज घेतलं जाणार आहे. 2 टाईम सकाळ संध्याकाळ. क्लाससुद्धा 2 टाईम घेतलं जाणार आहे, सकाळ संध्याकाळ. जेवणसुद्धा त्यांच्या इकडे असणार आहे, सकाळचं संध्याकाळचं. त्याचबरोबर नाश्तासुद्धा आपल्याला भेटणार आहे, चाय वगैरे सुद्धा भेटणार आहे. हे सर्व त्यांच्या इकडूनच आपला खर्च पूर्ण असणार आहे. हा 6 महिन्याचा प्रशिक्षण आहे आणि यामध्ये आपल्याला 72,000 रुपये स्कॉलरशिप यामध्ये भेटणार आहे. त्याचबरोबर आपल्याला कपडे वगैरे भेटणार आहे. आपल्याला ट्रॅक सूट झालं, नाईट पॅन्ट झालं, टी शर्ट झालं, बूट वगैरे झालं, त्याचबरोबर पुस्तकं सुद्धा आपल्याला भेटणार आहे. तर हे काही आपल्याला यामध्ये भेटणार आहे, 72,000 रुपये स्कॉलरशिप भेटणार आहे. तर फॉर्म भरून टाका, फॉर्म भरणे चालूच आहे. तर आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, व्हिडिओ अपडेट देत राहणार आहे. आजच्यासाठी तर थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद.